कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी सुरू असलेल्या सखोल मोहिमेअंतर्गत खेड पोलीस ठाण्यानं सलग तिसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे। 4 जून 2025 रोजी एकाच रात्री 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये खेड पोलिसांनी 2 किलो 66 ग्राम गांजा जप्त केला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। दोन्ही आरोपी हे एक ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। या कामगिरीचं श्रेय खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला दिले जाते। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भरणे नाका खेड येथे गस्त दरम्यान एक बाईकवर असलेला इसम संशयितरित्या अडवण्यात आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 1 किलो 44 ग्राम गांजा सापडला। अटक आरोपीचे नाव कमलेश उर्फ सुजल उर्फ रणजित विचारे राहणार नाला सुपारा असून त्याच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच दिवशी दुसऱ्या गस्ती दरम्यान खेड रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली असता रवींद्र प्रेमचंद खेरालिया राहणार उत्तर प्रदेश सध्या मीरा रोड हा हिरव्या बॅगेतून गांजा घेऊन उतरत असताना पकडला गेलाय। त्याच्याकडून 1 किलो 22 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात देखील NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना खेड न्यायालयात हजर करण्यात आलं असून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे। हे दोघे एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचा संशय असून पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे। या सर्जिकल कारवायांमुळे खेड परिसरात गांजा तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून पुढील काही दिवसात आणखी धडक कारवायांची शक्यता वर्तवली जाते आहे।